महाराष्ट्र विधान परिषद में उठा नकली बीज का मुद्दा, किसानों के नुकसान की भरपाई की मांग। महाराष्ट्र विधान परिषद के मानसून सत्र में अकोला मूर्तिजापुर के विधायक हरीश पिंपले ने नकली बीज का मुद्दा जोर शोर से उठाया। उन्होंने किसानों को हुए आर्थिक नुकसान की भरपाई और दोषी कंपनियों पर कार्रवाई की मांग की। विधायक हरीश पिंपले ने सदन में कहा कि नकली बीज से किसानों को भारी नुकसान हुआ है। उन्होंने मांग की कि बीज बेचने वाली कंपनियों पर आईपीसी की धारा 420 के तहत मामला दर्ज किया जाए और जहां जहां बीज बेचे गए हैं वह वापस लिया जाए। साथ ही किसानों को केवल बीज का नहीं बल्कि प्रति एकड़ 50,000 रुपए का मुआवजा मिले ताकि खेती में हुए समस्त खर्च की भरपाई हो सके। उन्होंने अधिकारियों पर भी सख्त कार्रवाई की मांग की और कहा कि राज्य सरकार को किसान हितैषी साबित करना होगा। भारत संवाद के लिए अकोला से श्री संजय दास की खास रिपोर्ट। बकाने साहेबांनी वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्याला सोयाबीनचं बोकस बियाणं दिलं, याचा पर्दाफाश केलेला आहे। शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या आहे। मे वरुण सीड्स ॲग्रो इंडियन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद असे या कंपनीचे नाव आहे आणि गणेश सोयाबीन अशा बॅगा त्यांनी विकलेल्या आहे आणि माननीय राज्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की ते बोकस बियाणं होतं म्हणून त्या कंपनीने ते बियाणं वापस घेतलं। टाइम वाढून घ्या। टाइम लक्षवेधी संपेपर्यंत वेळ वाढवण्यात येत आहे। माननीय मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की बियाणं बोकस होतं आणि बियाणं बोकस होतं म्हणून त्या कंपनीने ते वापस घेतलं। माननीय मंत्री महोदय, बोकस बियाणं दिलं म्हणजे त्यांनी 420 केली। मग त्या कंपनीच्या विरोधात जी कंपनी आहे मे वरुण सीड्स अँड ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद यांनी 420 केली म्हणून याच्यावर 420चा गुन्हा आपण दाखल करणार आहे काय? ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणं घेतलं आणि पेरलं, साहेब पहिल्या पाणी पडल्यावर पेरल्यावर दुसऱ्यांदा जर पेरलं तर ते उगवलं असलं तरी त्याला नाही का पाहिजे तेवढं ईड येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते। आता त्यांनी बियाणे वापस घेतलं पण पेराचे, खताचे, निंदाचे, वार तयार करायचे, उत्पन्नात घट होईल त्याच हा जो सगळा खर्च आहे जर आपण साधारण धरलं एकरी 10 पिकलं आणि आज 5,000चे भाव धरले तर 50,000 रुपये एकरी त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। जितक्या शेतकऱ्यांनी ज्या बॅगा इतक्या आलेल्या आहेत त्या बॅगा ज्या शेतकऱ्यांनी घेतल्या असतील त्या शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये देण्यास त्या कंपनीले सरकार भाग पाडणार आहे का? तिसरा प्रश्न आहे माझा की हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीवर ध्यान देण्यासाठी कृषी मंत्रालय कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक आहे, त्याच्यावरचे वरिष्ठ अधिकारी आहे, तालुका कृषी अधिकारी आहे, जिल्हा कृषी अधिकारी आहे। मग एवढे सक्षम अधिकारी जर तिथं असतात तर हे काय झोपा काढतात का? मग हे पगार कायचा घेतात? तर माझा विषय प्रश्न आहे मंत्री महोदयाने, ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत हे बियाणे विकलं गेलं त्या अधिकाऱ्याला सस्पेंड आपण करणार का? हा माझे 3 प्रश्न आहे आणि त्यांना सस्पेंड करून शेतकऱ्याच्या हिताचं सरकार आहे हे आपण दाखवून द्यावं। आपण सक्षम मंत्री आहे, माझा विश्वास आपल्यावर आहे। 2 मिनिट मंत्री महोदय उत्तर देतात। मंत्री महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मला एक बाब लक्षात आली की कंपनीला जो लायसन्स मिळाला होता तो वरुण सीड्सच्या नावाने मिळाला आणि कंपनीने वरुण सीड लिहून खाली जे ब्रँड लिहिलेलं आहे तो गणेशा आणि तेजस्वी लिहिलेला आहे। जेव्हा मी